नमस्कार. चला एक क्षणभर विचार करूया. समजा हिवाळ्याची एकदम कडाक्याची थंडी आहे आणि आपण घरात मस्तपैकी हीटर लावून आरामात बसलो आहोत. सगळं अगदी छान सुरू आहे आणि अचानक तो हीटर स्वतःहून बंद होतो. घरातली लाईट गेलेली नाहीये, बाकी सगळं चालू आहे, पण फक्त तो जास्त वीज खाणारा हीटर बंद पडलाय. साहजिकच आपल्याला प्रश्न पडतो की हे असं कसं झालं. वीज तर आहे, हीटर पण चांगलाय, मग तो आपोआप बंद कसा झाला? मित्रांनो, याच प्रश्नाच्या उत्तरात आजच्या आपल्या संपूर्ण अभ्यासाचं रहस्य दडलेलं आहे. चला तर मग ते उलगडूया. तर याचं उत्तर अगदी सोपं आहे. त्या घरातल्या एका हुशार मीटरने, म्हणजे आपल्या स्मार्ट मीटरने, काही गोष्टी लगेच ओळखल्या. त्याला कळालं की सध्या शहरात विजेची मागणी खूप वाढली आहे, त्यामुळे विजेचे दरही अचानक वाढले आहेत आणि यामुळे आपलं महिन्याचं लाईट बिल वाढू शकतं. म्हणून त्याने स्वतःच एक स्मार्ट निर्णय घेतला आणि तो जास्त वीज खाणारा हीटर काही वेळासाठी बंद केला. हे काही सायन्स फिक्शन मूव्ही नाहीये, हे आहे अस्सल इंजिनिअरिंग. चला, आता या छोट्याशा गोष्टीवरून एका मोठ्या जागतिक समस्येकडे वळूया. कोणताही उपाय शोधण्याआधी मूळ अडचण काय आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं, बरोबर ना? या प्रोजेक्टमध्ये सौदी अरेबिया देशाचं एक उदाहरण दिलं आहे, जे आपल्याला या समस्येची खरी खोली दाखवून देईल. स्लाइडवरचा हा आकडा बघा, 56,500 मेगावॅट. ही एका दिवसाची विजेची मागणी होती सौदी अरेबियामध्ये. विचार करा, ही वाढ मागच्या वर्षापेक्षा तब्बल 7-8% जास्त होती. म्हणजे विजेचा वापर किती वेगाने आणि किती प्रचंड प्रमाणात वाढतोय याची कल्पना करा. आणि हा दुसरा आकडा तर त्याहूनही धक्कादायक आहे. 779 किलोवॅट तास. हा तिथल्या एका व्यक्तीचा महिन्याचा सरासरी विजेचा वापर होता. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जगात एक सामान्य माणूस जेवढी वीज वापरतो त्याच्या जवळजवळ दुप्पट वीज तिथला एक माणूस वापरत होता. हा आलेख बघा, तो कसा सरळ वर जातोय. याचा अर्थ एकच आहे, विजेची मागणी सतत वाढतच चालली आहे. लोकसंख्या वाढली, शहरं वाढली, हे खरंय. पण रिपोर्ट असं सांगतो की यातला खूप मोठा हिस्सा हा फक्त आणि फक्त विजेच्या अपव्ययामुळे आहे, म्हणजे वीज वाया घालवल्यामुळे आहे. आणि यामुळे वीज कंपन्यांना नवीन पॉवर प्लांट उभारण्यासाठी अब्जावधी रुपये खर्च करावे लागत आहेत. ही परिस्थिती अगदी तंतोतंत एका गळक्या बादलीसारखी आहे. आपण बादलीला पडलेलं भोग बंद करत नाहीये, म्हणजे विजेचा अपव्यय थांबवत नाहीये. उलट त्या गळक्या बादलीत अजून पाणी ओतत आहोत, म्हणजे अजून वीज निर्माण करत आहोत. हे बरोबर आहे का? नाही. आणि इथेच याच समस्येवर उपाय म्हणून आपल्या स्मार्ट मीटरची गरज निर्माण होते. आणि याच मोठ्या समस्येवर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी एक जबरदस्त उपाय शोधून काढला. त्यांनी एक असा स्मार्ट मीटर बनवला जो फक्त आपलं वीज वापर किती झाला हे मोजत नाही, तर तो एका रक्षकाप्रमाणे विजेच्या वापरावर नियंत्रण ठेवून आपलं संरक्षण करतो. चला तर मग आता पाहूया की हा मीटर नक्की करतो तरी काय. याची 5 मुख्य कामं आहेत. पहिलं, अर्थातच विजेचा वापर मोजणं. दुसरं, त्या वापरानुसार किती खर्च झाला याचा हिशोब करणं. तिसरं, ही सगळी माहिती आपल्याला मोबाईलवर अपडेट करणं. चौथं, आपलं अचूक बिल तयार करणं. आणि पाचवं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, जेव्हा विजेची मागणी जास्त असेल तेव्हा गरज नसलेली उपकरणं जसं की हीटर किंवा गीझर स्वतःहून बंद करणं. मग प्रश्न येतो की यात असं काय नवीन आहे? आधीचे मीटर हे करत नव्हते का? तर हा तक्ता बघा. आधीच्या काही मीटरमध्ये बिलिंगची सोय नव्हती, तर काहींमध्ये वायफाय सारखी आधुनिक सुविधा नव्हती. पण ह्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या मीटरमध्ये या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी एकत्र आणल्या आहेत. वायफाय, बिलिंग, मॉनिटरिंग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑटोमॅटिक लोड कंट्रोल. म्हणूनच हा एक परिपूर्ण उपाय आहे. चला, आता या मीटरच्या आत डोकावून बघूया. जसं एखादा डॉक्टर शरीराची रचना समजून घेतो, तसंच आता आपण या मीटरची सर्किट आणि हार्डवेअरची रचना समजून घेऊया, एकदम सोप्या भाषेत. ही आकृती म्हणजे या मीटरचा संपूर्ण आराखडा आहे. बघा, डावीकडून घरात येणारी 220 व्होल्टची वीज. त्यानंतर आहेत सेन्सर्स. हे मीटरचे नाक आणि कान आहेत, जे व्होल्टेज आणि करंट किती आहे हे सतत मोजत असतात. मग येतो याचा मेंदू, ज्याचं नाव आहे आर्डुइनो. हा एक छोटासा कम्प्युटर आहे, जो सगळी माहिती तपासतो आणि काय करायचं याचा निर्णय घेतो. निर्णय झाल्यावर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी रिले आहे. हा एका स्विचसारखं काम करतो, जो उपकरण चालू किंवा बंद करतो.
आणि ही सगळीच्या सगळी माहिती क्लाउड म्हणजे इंटरनेटवर पाठवली जाते, जी आपल्याला मोबाईलमध्ये व्यवस्थित दिसते. आता इथे इंजिनियर्ससमोर पहिली अडचण काय होती माहितीये? घरातल्या 220 व्होल्टच्या विजेला आपण थेट हात लावू शकत नाही. ते धोकादायक असतं. आणि आपला मेंदू म्हणजे आर्डिनो तो फक्त 5 व्होल्टवर काम करतो. यावर उपाय म्हणून एक व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर वापरला. याचं काम अगदी एका मोठ्या पाईपमधलं पाणी छोट्या नळात आणण्यासारखं आहे. तो 220 व्होल्टला कमी करून सुरक्षित 3 व्होल्ट बनवतो. आणि करंट मोजण्यासाठी स्प्लिट कोर करंट ट्रान्सफॉर्मर वापरला. याची तर गंमतच वेगळी आहे. यासाठी आपल्याला मेन वायर कापायची गरजच नाही. तो एखाद्या कपड्याच्या चिमट्यासारखा तारेला बाहेरून लावला की झालं काम. किती सोपं आहे बघा. आता दुसरी अडचण, ही पण खूप इंटरेस्टिंग आहे. आपल्या घरात जी AC वीज येते, तिची लहर सापासारखी वर खाली जाते. म्हणजे ती कधी पॉझिटिव्ह असते तर कधी निगेटिव्ह. पण आपला आर्डिनो फक्त पॉझिटिव्ह भाग बघू शकतो, निगेटिव्ह नाही. मग करायचं काय? यासाठी वापरलं गेलं DC बायस नावाचं एक सर्किट. याचं काम असं आहे की समजा एखादी गोष्ट जमिनीवर अर्धी आणि जमिनीखाली अर्धी आहे, तर हे सर्किट त्या पूर्ण गोष्टीला उचलून जमिनीच्या वर आणतं. त्यामुळे आर्डिनोला ती पूर्ण लहर व्यवस्थित वाचता येते. आता बघूया की मीटर उपकरण बंद कसं करतो. यासाठी रिले नावाचा एक इलेक्ट्रॉनिक स्विच वापरला जातो. आणि इथे इंजिनियर्सनी जी हुशारी दाखवली आहे ना, ती खरंच खूप महत्वाची आहे. त्यांनी नॉर्मली क्लोज्ड म्हणजे साधारणपणे चालू असलेला रिले वापरला. याचा फायदा काय? समजा काही कारणाने मीटरचा मेंदू म्हणजे आर्डिनो बिघडला किंवा बंद पडला, तरीही घरातली लाईट बंद होणार नाही, ती चालूच राहील. ही एक जबरदस्त सेफ्टी सिस्टम आहे. बरं, आत्तापर्यंत आपण मीटरचे सगळे सुटे भाग पाहिले, सेन्सर, मेंदू, रिले. पण हे सगळे निर्जीव भाग एकत्र येऊन ह्या मीटरला हुशार किंवा स्मार्ट कसं बनवतात? त्यामागचं लॉजिक काय आहे? चला ते समजून घेऊया. हे चक्र नीट समजून घेऊया. एक कन्सेप्ट आहे डायनॅमिक प्राइसिंग. म्हणजे काय? तर वेळेनुसार बदलणारे विजेचे दर. जसं संध्याकाळी 7 ते 10 सगळेजण घरी येतात, दिवे, टीव्ही, AC लावतात, तेव्हा विजेची मागणी वाढते आणि दर महाग होतात. तर दुपारी दर स्वस्त असतात. आता हे काम कसं करतं बघा. 1. मीटर सतत विजेचा वापर आणि दर तपासतो. 2. वीज कंपनीकडून संदेश येतो की आता पीक टाईम सुरू झालाय, दर महाग झाले आहेत. 3. मीटर तपासतो की हा दर आपण ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे का. आणि 4. जर दर जास्त असेल तर तो लगेच रिलेला आदेश देऊन हीटरसारखी जास्त वीज खाणारी उपकरणं बंद करतो. याचा दुहेरी फायदा होतो, वीज कंपनीवरचा ताण कमी होतो आणि आपलं बिलही वाचतं. म्हणजे बघा, ही सिस्टीम आपल्या हातात किती मोठी ताकद देते. मीटरवर एक छोटी स्क्रीन आहे, जी आपल्याला त्याच क्षणी किती वीज वापरली, किती बिल झालं हे दाखवते. आणि मोबाईल ॲपवरून तर आपण जगात कुठेही बसून आपल्या घरच्या वीज वापराची माहिती घेऊ शकतो. इतकंच नाही तर आपण स्वतः आपल्या बिलाची मर्यादा सेट करू शकतो. म्हणजे पूर्ण कंट्रोल आपल्या हातात. तर मित्रांनो बघा, आपण कुठून सुरुवात केली होती? एका मोठ्या जागतिक समस्येपासून. आणि आलोय कुठे? तर एका कॉलेज प्रोजेक्टवर, ज्याने त्यावरचा उपाय दाखवला. पण हा फक्त एक प्रोजेक्ट नाहीये, याचं महत्त्व खूप मोठं आहे. आणि हेच ऊर्जेच्या व्यवस्थापनाचं भविष्य आहे. हा स्मार्ट मीटर म्हणजे वीज कंपनी आणि आपल्यासारख्या ग्राहकांमधला एक दुतर्फा पूल आहे. यात दोघांचाही फायदा आहे. ही एक विन विन सिच्युएशन आहे. कंपनीचा फायदा काय? तर त्यांना कमी वीज बनवावी लागते, त्यांचा खर्च वाचतो. आणि आपला फायदा? तर आपलं लाईट बिल कमी होतं आणि सगळा कंट्रोल आपल्या हातात येतो. म्हणूनच हा मीटर फक्त एक बिल मोजणारा मशीन नाही, तर तो देशाची ऊर्जा आणि आपले पैसे वाचवणारा एक सक्रिय रक्षक आहे. चला, तर मग पटकन बघूया की आजच्या या अभ्यासातून आपण काय महत्त्वाचं शिकलो. पहिलं, स्मार्ट मीटर फक्त वीज मोजत नाहीत, तर ते योग्य कृती करतात. दुसरं, ते वीज कंपनी आणि ग्राहक यांच्यात दुतर्फा संवाद साधतात. तिसरं, डायनॅमिक प्राइसिंगमुळे विजेचा अपव्यय टाळायला मोठी मदत होते. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, अभियांत्रिकी म्हणजे काय? तर उपलब्ध साधनांमधून सर्वोत्तम आणि हुशारीचा उपाय शोधणे. आणि जाता जाता मी आपल्या सर्वांना एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला सांगू इच्छितो. आपली घरं आता अधिकाधिक हुशार होत आहेत. ती स्वतः निर्णय घेत आहेत. मग विचार करा, खरं नियंत्रण कोणाकडे आहे? आपल्याकडे की मशीनकडे, अल्गोरिदमकडे? जेव्हा आपला हीटर आपल्या आरामापेक्षा पैशाचा आणि मशीनच्या नियमांचा जास्त विचार करू लागेल, तेव्हा आपलं म्हणजे माणसाचं स्थान काय असेल? या प्रश्नासोबतच आजचा हा अभ्यास आपण इथेच संपवूया.